हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये विक्रांतने ऊर्जा आणि शौर्यला ओपन चॅलेंज दिलं की माझं आणि तीर्थाचं लग्न थांबवून दाखवा. पण विक्रांतला हे माहीत नव्हतं की ऊर्जा आणि शौर्यला आधीपासूनच त्याचं ठिकाण माहिती आहे. ऊर्जा आणि शौर्य या ठिकाणी पोहोचले आणि मग या दोघांनी मिळून विक्रांत त्या पक्याची आणि सगळ्या गुंडांची अशी धुलाई केली की विक्रांतचं तोंड हे लाल झालंय माकडासारखं. आणि मग विक्रांत घरी गेल्यानंतर आमदार शिर्केने सुद्धा त्याला चापकाने फोडून काढलंय. त्याला लय हाणला. त्यामुळे विक्रांतची चांगली जिरली आहे एवढं मात्र नक्की. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विक्रांतने ऊर्जाला फोन केलेला असतो. शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, ए विक्रांत, माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावला ना तर तुझे दोन्हीच्या दोन्ही हात मी तोडून टाकेल, एवढं लक्षात ठेव. विक्रांत म्हणतो, अरे शांत हो शौर्य, खूप उशीर झालाय रे तुझ्या या धमकीला. मी तुझ्या बहिणीच्या अंगाला हात लावला, तिचे लाड केले, तिला अंजारलं गोंजारलं, सगळं करून झालंय. आता फक्त तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकायचं बाकी आहे आणि तेवढं टाकलं की मग आमचं लग्न झालं. शौर्य जोरात ओरडतो, विक्रांत. आणि इकडे विक्रांतच्या कानठळ्या बसतात. विक्रांत म्हणतो, अरे हो हो, एवढं काय जोरात ओरडतोय? तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे मी. कानाचा पडदा बिडदा फाटला तर लोक काय म्हणतील? बहिणीला असा काय बहिरा नवरा करून दिला की काय? त्यामुळे एवढं ओरडू नको. आणि ऊर्जा शिंदे, तू ना सुपरवुमन आहे ना. त्या पद्माबरोबर माझं खोटं खोटं लग्न नाही होऊ दिलं तू. पण आज मी तीर्थाशी खरं खरं लग्न करतोय. चल, आज मी तुला ओपन चॅलेंज देतो. तुझ्या दम असेल ना तर येथे पोहोचून दाखव. तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. अर्धा तासाच्या आत येथे ये. माझं आणि तीर्थाचं लग्न थांबून दाखव. मग मी मानेल की तू खरी सुपरवुमन आहेस. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्यला खूप राग येतो. विक्रांत म्हणतो, तू जरी ऊर्जा शिंदे असली ना तरी सुद्धा मी विक्रांत शिर्के जे ठरवतो ते करून दाखवतो. आणि आज मी ठरवलंय, आज मी तीर्थाशी लग्न करणारच. आज आमच्या दोघांचं लग्न होणारच. चल, येऊन दाखव येथे. असं म्हणून विक्रांत एखाद्या राक्षसासारखा जोरात हसतो आणि फोन कट करतो. ऊर्जा आणि शौर्य खूप चिडलेले असतात आणि हे दोघेही चेंबूरच्या दिशेने जायला निघतात. आणि इकडे विक्रांतने ज्या मुलीला तीर्थाचा मेकअप करायला बोलवलेलं असतं, तिने तीर्थाला साडी वगैरे नेसून तिचा मेकअप वगैरे करून छान तयार केलेलं असतं. आणि मग मेकअप झाल्यानंतर तीर्था या मुलीला म्हणते, प्लीज प्लीज माझी मदत कर. मी तुझं ऐकलं ना, मी मेकअप केला, मी साडी नेसली, आता मला इथून पळून जायला मदत कर. तुला कळतंय ना, याने त्या विक्रांतने मला जबरदस्ती येथे आणलंय आणि तो जबरदस्ती माझ्याशी लग्न करतोय. पण ही पोरगी कदाचित शांत असते, तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, त्यामुळे ती काहीच बोलत नाही. तिच्या चेहऱ्यावर कसलेच एक्सप्रेशन नसतात. तीर्था म्हणते, तू असं काय करतीये? काहीतरी बोल ना, काहीतरी सांग ना, हा किंवा नाही तरी म्हण. अगं, मला खूप गरज आहे तुझ्या मदतीची. तू एक काम कर, तुझ्याकडे फोन आहे का? तू मला फोन दे. ही मुलगी काहीच बोलत नाही. तीर्था म्हणते, नाही आहे का? मग एक काम कर, तू ना माझी बॅग शोध. माझ्या बॅगमध्ये माझा फोन होता, त्यातून मला फोन आणून दे. मी माझ्या दादाला, माझ्या पप्पांना फोन करते, त्यांना येथे बोलून घेते. प्लीज प्लीज माझी मदत कर. मला या विक्रांतशी लग्न नाही करायचं आहे. तो माझ्याशी जबरदस्तीने लग्न करतोय, मला फसून लग्न करतोय. प्लीज माझी मदत कर. पण ही मुलगी काहीच बोलत नाही. तीर्था ढसाढसा रडू लागते. तुला काही कळत नाही आहे का? हा माझ्याशी जबरदस्तीने लग्न करतोय. मला हे लग्न नाही करायचं आहे. मला माझ्या घरी जायचं आहे. असं म्हणून तीर्था या मुलीसमोर हात जोडते, ढसाढसा रडत असते. तिला विनंती करते, प्लीज माझी इथून पळून जाण्यासाठी मदत कर. मला इथून जाऊ दे. पण या मुलीच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नसतात. ही काहीही बोलत नाही, काही तिला ऐकू येत नाही वाटतं, तिला काही समजतसुद्धा नाही. आणि तीर्था ढसाढसा रडू लागते. तिला समजतं या मुलीला विनंती करून काहीच फायदा नाही आहे, तिला काहीच कळत नाही आहे. तीर्था तिच्याकडे अगतिक नजरेने पाहत असते, मदतीची भीक मागत असते, पण ही मुलगी काहीच बोलत नाही. आणि तेवढ्यात विक्रांत येथे येतो आणि हसू लागतो. प्लीज माझी मदत कर, प्लीज माझा मोबाईल आणून दे, मला माझ्या डॅडला फोन करायचा आहे.
अगं तीर्था, तुला एवढी सोपी गोष्ट कळत नाहीये का? ही मुलगी तुला काहीच मदत करू शकत नाही. अगं जी स्वतःची मदत करू शकत नाही, ती तुझी मदत काय करणार आहे? आणि विक्रांत या मुलीवर जोरात ओरडतो. तुला फक्त साडी नेसवायला सांगितली होती ना, तोंडावरची पट्टी का काढली? चल निघ इथून. ही मुलगी घाबरते. तीर्थाकडे परत परत मागे वळून पाहते, पण तिला तीर्थाची काहीच मदत करता येत नाही आणि ती तेथून निघून जाते. आणि विक्रांत तीर्थाचा हात पकडतो, तिला जवळ खेचतो. तीर्था म्हणते, विक्रांत तू हे अतिशय चुकीचं करतोय. प्लीज मला माझ्या घरी जाऊ दे. प्लीज असं करू नको. परंतु विक्रांत तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो, अगं तीर्था काय प्रॉब्लेम आहे? तुला सांगितलंय ना की तुझे डॅड आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत. आता आज न उद्या लग्न होणारच आहे. मग हा एक शॉर्टकट आहे. आता असं लग्न करूया, मग एकदम धूम धडाक्यात मोठं लग्न करू, मोठं रिसेप्शन देऊ. तू टेन्शन घेऊ नको. तीर्था म्हणते, पण तू जबरदस्ती करतोय माझ्याशी. मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय, मला घरी जायचंय. असं म्हणून तीर्था ढसाढसा रडू लागते, विनंती करू लागते, प्लीज मला जाऊ दे, मला इथे नाही थांबायचंय, प्लीज मला जाऊ दे, मला नाही लग्न करायचंय तुझ्याशी. विक्रांत म्हणतो, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. तर तीर्था चिडून म्हणते, जर माझ्या डॅडला हे कळलं ना, तर विक्रांत जोरात ओरडतं, अरे कळू दे मग. नाही घाबरत तुझ्या बापाला. काय करेल तुझा बाप? तुझ्या बापानेच माझ्या संपूर्ण फॅमिलीची वाट लावली आहे आणि तुझ्या बापाचा बदला घ्यायचा ना, म्हणूनच मी हे लग्न करतोय. विक्रांत रागारागाने पुढे येतो आणि म्हणतो, मला माहीतच होतं ही अशी बऱ्या बोल्याने नाही ऐकायची. हिचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. हिला मी काय सोडणार नाही. असं म्हणून विक्रांत गुपचूप त्याच्या खिशातून एक रुमाल काढतो. विक्रांतचा प्लॅन आधीच तयार असतो आणि लगेच एका क्षणात तो तीर्थावर झडप घालतो. तिच्या नाकातोंडाला हा रुमाल लावतो. तीर्था स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण या रुमालावर नक्कीच बेशुद्ध होण्याचं औषध मारलेलं असतं आणि तीर्था काही क्षणात बेशुद्ध होते. विक्रांत म्हणतो, आता कसं? आता एकदम शांततेत आपलं लग्न होईल. तीर्था बेशुद्ध झालेली असते आणि विक्रांतने ठरवलेलं असतं की काही करून आज मला हिच्याशी लग्न करायचंच आहे. इकडे चायचुई अजूनसुद्धा या गोडाऊनच्या बाहेरच उभा असतो आणि तो ऊर्जा आणि शौर्यला कॉल लावतो. ऊर्जा फोन उचलते आणि विचारते, काय झालं चायचुई? चायचुई सांगतो, ऊर्जाताई मी या शोरूमच्या बाहेरच उभा आहे आणि आता मला असं वाटतं मी मध्ये जाऊन पाहतो. तीर्थाताईचं नेमकं काय सुरू आहे हे पाहावं लागेल. ऊर्जा म्हणते ठीक आहे आणि चायचुई हा वळणार इतक्यात त्याला दिसतं की तेथे 2-3 गुंड बाहेर येऊन उभे राहतात आणि पक्या हा या गुंडांना सांगतो, येथे पहारा द्यायचा, आतमध्ये लग्नाचे विधी सुरू होणारे, आम्ही तोपर्यंत येतो आमचा कार्यक्रम करून. आणि पक्या तेथून निघून जातो आणि आपला चायचुई तेथे लपून बसतो. चायचुई लगेच ऊर्जाला सांगतो, ऊर्जाताई मोठा लोचा झालाय, मी आतमध्ये नाही जाऊ शकत कारण आत्ताच हे गुंड बाहेर पहारा देत आहे. ऊर्जा आणि शौर्यला खूप टेन्शन येतं. ऊर्जा विचारते, ठीक आहे चायचुई, तू आम्हाला पत्ता सांग, नेमकं कोठे जायचंय आणि आम्ही तेथे पोहोचतो. चायचुई विचारतो, तुम्ही चेंबूरला पोहोचलात का? ऊर्जा सांगते, हो आम्ही चेंबूरला पोहोचलोय. आता तू आम्हाला एक्झॅक्ट पत्ता सांग की चेंबूरमध्ये कोठे यायचं आहे. आणि चायचुई हो म्हणतो. इकडे आमदार शिर्के खूप चिडलेला असतो आणि या अर्पिताला जाब विचारतो, अर्पिता तुला जर माहीत होतं की विक्रांत असं काही करणार आहे, मग तू मला आधी का नाही सांगितलं? अर्पिता म्हणते, पप्पा मला वाटलंच नव्हतं की विक्रांत असं काही करेल, त्याने मला स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. तर आमदार शिर्के म्हणतो, अगं बाई पण तुला माहिती आहे ना आपला भाऊ राया कसा आहे, डोक्यात राग घालून तो काय काय करू शकतो हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मग आधी सांगायचं ना मला. आता जर त्याने त्या तीर्थाशी लग्न केलं ना तर आपण सगळे 12च्या भावात जाणार, एवढं लक्षात ठेवा. कळतं का काही? डोक्यात शिरतंय की तुझ्या काही? तर अर्पिता म्हणते, पप्पा करू दे ना त्याला तीर्थाशी लग्न, तीर्थाशी त्याने लग्न केलं तर चांगलंच आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे ऐकून आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के विचारतो, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तर अर्पिता म्हणते, हो पप्पा, आता विक्रांतची सुद्धा किती बदनामी झाली या सगळ्या प्रकरणामध्ये, त्याची तरी काय चूक आहे? आमदार शिर्के म्हणतो, अगं बाई त्याची बदनामी आहे ना त्याच्या स्वतःच्या कर्माने झाली आहे. काय खूप मोठा पराक्रम गाजून नव्हता आला तो, त्याने काय केलं तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि एक लक्षात ठेव, जर हे लग्न झालं तर तो हर्षवर्धन जहागीरदार आपल्या सगळ्यांची वाट लावेल,
कुणीच वाचणार नाही एवढं लक्षात ठेवा. सुवर्णा आणि अर्पिता खूप घाबरतात आणि इकडे तीर्थ आणि विक्रांतच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते. तो आपल्या पारंपरिक पद्धतीने सुद्धा लग्न करणार असतो आणि त्याने एका वकिलाला सुद्धा बोलवलेलं असतं. विक्रांत या वकिलाला विचारतो, ए वकील, येथे आमचं लग्न झालं, मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की लगेच सही, शिक्के, स्टॅम्प सगळं तयार पाहिजे, आमचं लग्न लगेच रजिस्टर झालं पाहिजे. वकील म्हणतो, हो विक्रांत साहेब. विक्रांत म्हणतो, मला कोणतीही गडबड नको आहे. तर वकील त्याला सांगतो, विक्रांत साहेब, तुम्हाला कधी कोणत्या कामाला आम्ही नाही म्हटलोय का? फक्त या प्रकरणात माझं नाव येऊ देऊ नका, नाहीतर तो जहागीरदार आहे ना, माझी वाट लावेल वाट, एवढं लक्षात ठेवा. विक्रांत म्हणतो, तू टेन्शन नको घेऊ रे, हा विक्रांत शिर्के तुला काही होऊ देत नाही. तेव्हा कुठे वकिलाला बरं वाटतं. आणि मग विक्रांत गुरुजींना म्हणतो, ओ गुरुजी, किती वेळ तयारी करणार आहे? तुमची फक्त तयारी सुरू आहे, लग्न कधी लागणार? लावा लवकर लग्न. तीर्था ही बेशुद्ध असते. गुरुजी विचारतो, लग्न मी लावेल, पण नवरी मुलीला काय झालंय? विक्रांत सांगतो, कुठे काय झालंय? नवरी मुलगी तर आहे, फक्त झोपली आहे. झोपाळू आहे मुलगी, तिला झोपायची खूप आवड आहे, त्यामुळे लग्नाच्या वेळेस सुद्धा झोपली आहे. तुम्ही लग्न लावा, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना जागा. बस झालं. या गुरुजीची बोलतीच बंद होते आणि विक्रांत तीर्थाकडे पाहतो. तीर्था बिचारी बेशुद्ध असते आणि इकडे ऊर्जा चायचुईला विचारते, चायचुई लवकर मला पत्ता सांग, आम्ही तेथे पोहोचतो. आणि मग चायचुई पत्ता सांगतो. तुम्ही चेंबूरमध्ये आला का की वरल्या अंगाने जा, खालच्या पुलाखालून जा, मग वरल्या अंगाला या, मग 5व्या गल्लीमध्ये 5व्या रस्त्याला 9व्या नंबरचं शोरूम आहे. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्यला काही कळतच नाही. ऊर्जा म्हणते, अरे एक्झॅक्ट सांग ना कुठे? पण तोपर्यंत या चायचुईच्या मोबाईलची बॅटरी संपते. चायचुई हॅलो हॅलो करतो, ऊर्जा हॅलो हॅलो करते, पण मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो. ऊर्जा आणि शौर्यला टेन्शन येतं. ऊर्जा म्हणते, फोन कट कसा झाला? शौर्य म्हणतो, परत लावून पहा. मग ऊर्जा परत फोन लावून पाहते तर तिला समजतं की फोन स्विच ऑफ झाला आहे. ऊर्जाला टेन्शन येतं. तर इकडे चायचुई म्हणतो, अरे यार, फोनसुद्धा आता स्विच ऑफ व्हायचा होता, आता काय करायचं? हाच प्रश्न या चायचुईला पडतो. आणि इकडे शौर्य म्हणतो, त्याने जेवढा पत्ता सांगितला आहे आपण तेथे जाऊ, शोधूया, आपल्याला नक्की सापडेल. आणि हे दोघे पुढे निघतात. आणि इकडे तीर्था आणि विक्रांतच्या लग्नाचे विधी सुरू असतात. गुरुजी सांगतात, नवरी मुलीला हळद कुंकू लावा. मग विक्रांत तिला हळद कुंकू लावतो आणि विचारतो, सांगा आता काय? तर गुरुजी म्हणतात, आता तुम्ही नवरी मुलीच्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आणलंय का? विक्रांत गुरुजींना मंगळसूत्र दाखवतो आणि म्हणतो, चला घालतो तिच्या गळ्यात, म्हणजे झालं लग्न. गुरुजी म्हणतात, नाही, काही धार्मिक विधी असतात, ते पूर्ण करावेच लागतील, नाहीतर लग्न संपन्न होणार नाही. विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, करा लवकर. आणि गुरुजी त्याच्याकडून मंगळसूत्र घेतात, मंगळसूत्राची पूजा सुरू करतात. विक्रांत म्हणतो, गुरुजी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच करा, बाकीचा फापट पसारा पसरवत बसू नका. गुरुजी म्हणतात, ठीक आहे ठीक आहे. आणि गुरुजींचे विधी सुरू होतात. इकडे ऊर्जा आणि शौर्य चायचुईने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचतात, परंतु त्यांना एक्झॅक्ट पत्ता माहीत नसतो. तेवढ्यात शौर्यला हर्षवर्धनचा कॉल येतो. शौर्य सांगतो, डॅडचा कॉल आहे. तर ऊर्जा म्हणते, उचल उचल. शौर्य फोन उचलतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, शौर्य, मी खूप वाट पाहिली आहे, मी पोलिसांना सुद्धा कळवलेलं नाही आहे, पण हे खूप रिस्की आहे, मला आता काहीतरी करू दे, मी पोलिसांना कळवतोय. तर शौर्य म्हणतो, नाही डॅड, तुम्हाला म्हटलं ना तुम्ही यात पडू नका. हर्षवर्धन ओढून म्हणतो, अरे काय पडू नका पडू नका, काही अक्कल आहे का तुला? पडू नका म्हणजे? शौर्य म्हणतो, डॅड तुम्ही पोलिसांना कळवाल, जर त्या आमदार शिर्केने पोलिसांना विकत घेतलं असेल तर काय करायचं? हे खूप रिस्की आहे, त्यामुळे कोणालाही सांगू नका, मी तीर्थाला घेऊन घरी येईल, तेही सुखरूप. हर्षवर्धन म्हणतो, तुला काय करायचं ते कर, पण लवकर कर, तीर्थाला सुखरूप घेऊन ये. शौर्य म्हणतो, हो डॅड, तुम्ही काळजी करू नका, मी तीर्थाला घेऊन सुखरूप घरी पोहोचेल. आणि शौर्य फोन कट करतो. ऊर्जा म्हणते, शौर्य आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, विक्रांतने फक्त आपल्याला अर्धा तास दिला होता, चल लवकर. आणि हे दोघेही त्या दिशेने पुढे निघतात. इकडे ऊर्जा ही अजूनही पोहोचलेली नसते आणि विक्रांत हा गुरुजींना एकानंतर एक विधी करायला सांगतो. विक्रांत म्हणतो, चला आता मंगळसूत्राची पूजा झाली ना, मंगळसूत्र घालतो आणि लग्न झालं. गुरुजी म्हणतात, असं नाही होत, तुम्हाला सगळ्यात आधी सप्तपदी घ्यावी लागेल.
सप्तपदी झाल्यानंतरच गळ्यात मंगळसूत्र घालून हा विवाह संपन्न होईल. विक्रांत म्हणतो, अरे यार काय कटकट आहे, करा करा, काय तुमची ती सप्तपदी करायची एक करा. गुरुजी विचारतात, पण सप्तपदी कशी होणार, ही मुलगी तर बेशुद्ध आहे, ती सप्तपदी कशी चालणार. विक्रांत चिडून म्हणतो, मी तर जागा आहे ना, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मुलीला बरं मी चालवतो. आणि गुरुजी घाबरतो. विक्रांत तीर्थाकडे पाहतो, खुश होतो. तीर्था अजूनही बेशुद्धच असते. इकडे ऊर्जा आणि शौर्य त्याच वेअरहाऊसच्या खाली पोहोचतात आणि लपून पाहत असतात. ऊर्जा म्हणते, कदाचित हे तेच वेअरहाऊस आहे. शौर्य म्हणतो, चल आतमध्ये जाऊन पाहू. तेवढ्यात गुंड बाहेर येतात. हे दोघे लपून बसतात. ऊर्जा म्हणते, हे गुंड दिसताय, याचा अर्थ आपण योग्य जागी आलोय. शौर्य म्हणतो, पण मजूर सुद्धा असू शकतात ना. ऊर्जा म्हणते, मजूर असे नसतात, हे गुंडच आहे. शौर्य म्हणतो, आपण कोणाला असं जज नाही करू शकत. ऊर्जा म्हणते, पण जर गुंड असतील ना, तर याच बिल्डिंगमध्ये आहे तीर्था, आपण योग्य ठिकाणी आलोय. शौर्य म्हणतो, मग आपल्याला आतमध्ये जाण्याचा रस्ता शोधावा लागेल. ऊर्जा म्हणते, हो शोधावा लागेल. आणि ऊर्जा ही त्याच वेळेस मागे वळून पाहते आणि खूप घाबरते. शौर्यसुद्धा घाबरतो की तीर्था अशी का का पाहतीये आणि तिला नेमकं आपल्या मागे काय दिसलंय. आणि इकडे विक्रांतने चक्क तीर्थाला हातात उचलून घेतलेलं असतं आणि याच प्रकारे तो सप्तपदी पूर्ण करणार असतो. विक्रांत त्याच्या गुंडाला म्हणतो, ए मन्या काय पाहतो रे, चल फोटो व्हिडिओ काढ. असं लग्न तू कधी पिक्चरमध्ये तरी पाहिलं होतं का. आणि त्याचा हात गुंड त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागतो. गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि विक्रांत तीर्थाला हातामध्ये उचलून सप्तपदी घेत असतो. 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड आणि गुरुजींचं मंत्रोच्चारण सुरूच असतं. आणि इकडे ऊर्जा ही चायचुईला पाहून घाबरलेली असते. चायचुई म्हणतो, ताई मी आलोय मी, बरं झालं तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलात. ऊर्जा म्हणते, थँक गॉड चायचुई तू आलास, हे तेच ठिकाण आहे ना. चायचुई सांगतो, हो हे तेच ठिकाण आहे आणि तुमची बहीण शौर्य दादा आतमध्येच आहे. शौर्य विचारतो, पण बाहेर तर गुंड आहे, आतमध्ये कसं जायचं. चायचुई सांगतो, हो ना, बाहेर त्यांनी गुंड उभे केले आहेत, पण शौर्यदादा मागच्या बाजूने एक रस्ता आहे, आपण तेथून जाऊ शकतो. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्य खुश होतात आणि हे तिघे लगेच मागच्या बाजूने जायला निघतात. इकडे विक्रांत एकानंतर एक फेरे पूर्ण करत असतो. विक्रांत फेरे करून करून कंटाळतो आणि गुरुजींना विचारतो, ओ गुरुजी अजून किती फेरे बाकी आहे. गुरुजी सांगतात, 5 फेरे झाले आहेत, 6वा आणि 7वा 2च फेरे आहेत. आणि विक्रांत हा 6वा फेरा पूर्ण करत असतो. तेवढ्यात या बॉक्स मागून पक्या मोकाशी असा हवेत उडत उडत चक्क या हवनकुंडाजवळ येऊनच पडतो. विक्रांतला जबर धक्का बसतो. विक्रांत समोर पाहतो तर त्याच्यासमोर हातात हात घेऊन ऊर्जा आणि शौर्य उभे असतात. हे दोघे तेथे पोहोचलेले असतात अगदी योग्य वेळेत. या दोघांची एंट्री एखाद्या हिरो हिरोईन सारखीच झालेली असते. आणि विक्रांत विचारतो, शौर्य, ऊर्जा शिंदे तुम्ही येथे. हे दोघे विक्रांतकडे रागारागाने पाहतात. ऊर्जा म्हणते, तू आम्हाला चॅलेंज दिलं होतं ना, ओपन चॅलेंज, तुझं चॅलेंज आम्ही पूर्ण केलंय, लग्न होण्याच्या आत आम्ही येथे पोहोचलोय. या दोघांना पाहून विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, ए पक्या खाली काय चाटत बसलाय, उठ लवकर, मार यांना. पक्या उभा राहतो आणि ऊर्जा आणि शौर्यवर वार करतो, पण शौर्य त्याच्या कंबड्यात लात मारतो. पक्या परत तोंड घशी पडतो. मग विक्रांत बाकीच्या गुंडांना हल्ला करायला सांगतो. एक गुंड ऊर्जाला पकडतो, एक गुंड शौर्यला पकडतो. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतात, इशारा करतात. ऊर्जा आपला हात पकडलेल्या गुंडाला शौर्याच्या बाजूने फेकते, शौर्य त्याला मारतो. मग शौर्य त्याचा हात पकडलेल्या गुंडाला ऊर्जाकडे फेकतो, ऊर्जा त्याला मारते आणि चांगलीच हाणामारी सुरू होते. आणि सगळे गुंड ऊर्जा आणि शौर्याला मारहाण करत असतात. तोपर्यंत विक्रांत एकानंतर एक फेरे पूर्ण करत असतो. तेवढ्यात ऊर्जाला एक काठी दिसते. ऊर्जा काठीचे प्रयोग करून दाखवते, गोल गोल गरागरा काठी फिरवते आणि विक्रांतच्या पायावर जोरात काठी मारते. विक्रांत खालीच पडतो. मग ऊर्जा ही तीर्थाला पकडण्याचा प्रयत्न करते, तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तीर्था बेशुद्ध असते. ऊर्जा गुरुजींना सांगते, गुरुजी मंत्र म्हणणं थांबवा, हे लग्न जबरदस्तीने होत आहे. विक्रांत चिडून म्हणतो, हे गप, हे लग्न होणारच. आणि विक्रांत आपल्या गुंडांना म्हणतो, पकडा रे हिला. गुंड ऊर्जाला पकडतात आणि विक्रांत आपला 6वा फेरा पूर्ण करत असतो. इकडे शौर्य हा पक्याची धुलाई करत असतो. हे दोघेही
गुंडांच्या तावडीत असतात आणि विक्रांत 7 फेरे पूर्ण करणार असतो तेवढ्यात ऊर्जाला दिसतं की विक्रांतने तीर्थाला पकडलंय आणि तीर्थाच्या साडीचा पदर या होमात जळतोय, तिच्या साडीला आग लागलीये आणि ऊर्जा जोरात ओरडते तीर्था, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच एक नंबर होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही कशीबशी तीर्थाला वाचवणार, तिच्या साडीला लागलेली आग विझवणार, तिचे हात भासतील आणि मग विक्रांतची लय धुलाई होणार. विक्रांत घरी पोहोचेल तेव्हा त्याचं संपूर्ण तोंड लाल झालेलं असेल मार खाऊन खाऊन. आमदार शिर्के मग त्याला चापकाने फोडून काढणार आणि इकडे तीर्थाला घेऊन ऊर्जा आणि शौर्य घरी पोहोचतील. शौर्य ऊर्जाला थँक्यू म्हणेल की तिच्यामुळेच आज तीर्था सुखरूप घरी आली आहे आणि विजया ऊर्जाला दोष देईल की जर ऊर्जा या घरात आली नसती तर आज कदाचित तीर्था किडनॅपच झाली नसती, यामध्ये ऊर्जाचा दोष आहे. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्य दुःखी होतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.